महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार असा प्रश्न शिवसैनिक आणि मनसैनिकांना पडलाय आणि अशातच येत्या 2 दिवसात ठाकरे बंधू आपली अधिकृत युती जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने ठाकरे बंधू काँग्रेस सोडून युती जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे। काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, त्यामुळे काँग्रेसशिवाय मुंबईसह जिथे जिथे शक्य आहे त्या महापालिकांमध्ये मनसेसोबत ठाकरेंची शिवसेना युती करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच ज्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित निवडणूक लढण्यावर सकारात्मक असतील त्या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत मनसे एकत्रित पाहायला मिळू शकते। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे 2 पक्ष असणार का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। अजय माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजय, काँग्रेसकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे काय पावलं उचलेल आणि साधारणतः काय समीकरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात युतीची? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा मागच्या 4 महिन्यांपासून आहे, तर काँग्रेसची भूमिका सतत समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे भाई जगताप, माजी मुंबई अध्यक्ष काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडलेली भूमिका, त्याच्यानंतर वर्षा गायकवाड यांनी घेतलेली भूमिका, वेळोवेळी हे नेते म्हणतात की स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे स्वबळाचा नारा देण्याची तयारी आहे। आणि त्यातच आपण जर पाहिलं तर सरळ सरळ महाविकास आघाडीसोबत नवीन भिडू येताना आपल्याला पाहायला मिळते। पण अद्याप काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो ही उघडपणे चर्चा करण्यासाठी तयार नाही, त्यामुळे काँग्रेसचा स्वबळाचा नारा पाहायला मिळतो। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती आता येत्या 2 दिवसात अधिकृतरित्या जाहीर होण्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली, त्यामुळे आता निवडणुकींचं बिगुल जे आहे ते महाराष्ट्रात वाजलेले मुंबई नगरपालिकांसोबतच अनेक ज्या महापालिका आहेत त्यांच्यासाठीचं निवडणुकींचा अर्ज जे आहे ते पुढच्या आठवड्यापासून सुरू होतील। पण अद्याप महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं नाही की कोण कोणासोबत जाणार आहेत, पण आता 2 दिवसात ठाकरे बंधू युती घोषित करतील। त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी काँग्रेस सोबत ठाकरे बंधू म्हणजे ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पाहायला मिळेल। तर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा ज्या ज्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक चांगलं अनुकूल असं वातावरण आहे त्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी अशी आघाडी आपल्याला जर पाहायला मिळू शकते। पण विशेष बाब म्हणजे की ज्यांचं सगळ्यांचं लक्ष ज्या मुंबई महानगरपालिकेकडे लागलेले तिकडे नेमकं काय होणार, कारण की काँग्रेसने सुद्धा स्वबळाचा नारा दिलेला आहे। तर आता ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनवलेली, मागच्या 4 महिन्यापासून तयार केलेले हे ठाकरे बंधूंचं युतीचं वातावरण अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। पण महाविकास आघाडीतले जे इतर पक्ष आहेत ते सुद्धा सावधरित्या भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे काँग्रेसने सुद्धा स्वबळाची चाचपणी जी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जर पाहिलं तर त्यांची 2017ला जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेत आले होते, त्यामुळे मुंबईत नाही पण मुंबई सोडून इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी मग राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पण जो राष्ट्रीय पक्ष सध्या या महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये आहे तो म्हणजे काँग्रेस, त्या काँग्रेस सोबत अद्यापही उघडपणे किंवा मग काँग्रेसच्या नेत्यांसोबत सविस्तर चर्चा झालेली नाही। एकीकडे काँग्रेस सुद्धा पुढाकार घेत नाहीये या चर्चेसाठी आणि काँग्रेस मुंबईसाठी सध्या काँग्रेस जी आहे ती स्वबळाची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। जर काँग्रेस मुंबई स्वबळावर गेली तर ठाकरे बंधू युती करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला जातील, त्यावेळी मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा नेमका कोणाला असणार, काँग्रेस पक्षाला किंवा मग ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीला, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण मुंबई महानगरपालिका सोडल्यानंतर इतर ज्या नगरपालिका विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेवर मनसेचं विशेष लक्ष असतं, त्या ठिकाणी मग भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे पिंपरी महानगरपालिकांच्या ज्या पिंपरी चिंचवडचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि या आजूबाजूला असलेलं ठाकरेंचं वातावरण बरोबर आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या समीकरणांचं चित्र कसं पाहायला मिळतं हा सध्याचा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महापालिका निवडणुका जाहीर होताच आदित्य ठाकरे मुंबईमध्ये शिवसेना